काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर हे शिंदेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश करणार असल्याच्या चर्चा आहेत। 2 दिवसात कार्यकर्त्यांना भेटून काय करायचं याचा निर्णय घेणार असल्याची प्रतिक्रिया आता माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी दिली। रवींद्र धंगेकर यांनी आता शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता वर्तवण्याला रवींद्र धंगेकर यांच्याशी संवाद साधला। आमचे प्रतिनिधी बालाजी पोद्दार यांनी पुण्यात काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी एकनाथ शिंदे आणि उदय सामंत यांची भेट घेतली। त्यानंतर त्यांचे स्टेटस आणि त्यानंतर एक चर्चा सुरू झाली आहे की रवींद्र धंगेकर हे सुद्धा शिवसेनेत जातील। आपल्यासोबत माजी आमदार रवींद्र धंगेकर आहे। एकनाथ शिंदेंची भेट घेतली, उदय सामंतांची घेतली, काय चर्चा आहे नेमकं सांगतो। मी आमदार असताना मी मुख्यमंत्री म्हणून त्यांना भेटलो होतो। पुण्यातली काही लोकांची काम होती ती करताना मी त्यांची मदत घेतली। शेवटी त्यांच्याकडे पद आहे आणि एखादा मंत्री असेल तर संविधान पद आहे, त्याच्यामध्ये भेटणं पाहिजे। आणि मी महानगरपालिकेच्या कामानिमित्त 2-3 वेळा भेटलो, त्यांनी कामही केली, माझी काय वैयक्तिक काम होती म्हणजे त्याची चर्चा होती। आणि अजूनही 2-4 कामं पेंडिंग होती, तर मनपामधल्या युवकांची होती, काही कर्मचाऱ्यांची होती आणि मी भेटतो मध्ये आणि त्यांनी काम बी करतात। तुम्ही बघितलं असेल शिक्षण मंडळाची 300-400 लोक परमनंट केली, त्यांनी त्या काळामध्ये मदत केली। आम्ही त्यांना विनंती केली, मी केली, अनेक लोकांनी केली, पण त्यांनी केली मदत। आणि त्याच्यामध्ये घाणभत्त्याचा विषय होता, घाणभत्ता मी कोर्टामध्ये त्यावेळेला सचिवांना 4 वेळा भेटलो। सचिवांना भेटताना त्यांनाही 2-3 वेळा भेटलो की या कामात लक्ष घाला। विधानसभेच्या पराभवानंतर काँग्रेसमध्ये परीक्षण करावं लागेल, फेरबदल करावं लागेल असं वाटतंय का मग तुम्हाला? पक्ष म्हणून नाही, पक्षाचं कामकाज चांगलं चाललेलं आहे। पक्ष शेवटी लोकशाहीमध्ये उचढ उतार असतात। पक्ष चांगले लोक आहे, सगळीच लोक चांगले काम करतात। कार्यकर्त्यांना हिंमत दिली पाहिजे ना, महापालिकेला हे ते लढण्यासाठी। आता मग अशा चर्चा होतात, तुम्ही इकडे जाणार तिकडे जाणार, त्याचं नाही तर चर्चा ते फेसबुकला जर एखादं मी टाकलं तर त्याची बातमी झाली, त्याला मी काय करणार? काँग्रेसमध्ये आहे आणि राहणार। आणि विषय असा आहे की याच्यामध्ये पण मी माझे जुने मित्र आहेत त्यांना भेटही गाठी होणार, शेवटी आपल्याला भेटावंच लागणार। तर हे होते माजी आमदार रवींद्र धंगेकर आणि त्यांनी सांगितलेलं आहे की मी काँग्रेसमध्येच राहणार आहे। जुने मित्र आहेत, लोकांचे कामं आहेत, त्यासाठी एकनाथ शिंदेंना भेटलो। उदय सामंतांचे सुद्धा माझे जुने मित्र असल्यामुळे भेट झाल्याची प्रतिक्रिया रवींद्र धंगेकर यांनी दिली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट संपत मोरे सह बालाजी पोद्दार, पुढारी न्यूज, पुणे।